नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमची खऱ्या अर्थानं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। जर का तुम्ही मागील 1 ते 2 महिन्यापासून नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता शेतकरी बांधवांनो, ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। आता तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून कोणती शेतकरी बांधव पात्र करण्यामध्ये आले आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र करण्यामध्ये आले आहेत, संपूर्ण सविस्तर माहिती आता शेतकरी बांधवांनो आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासोबत नेमकी सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आज फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे यासाठी तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आलंय का, हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आणि जर का शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून दररोज तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी पाहायला मिळतील। तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया, नेमकी कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार। तर आता शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती 17 ते 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे, यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत। आणि त्यानंतर लगेच आपण हे देखील पाहूया की कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। जर का शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया, कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत आणि कोणती कामे अपूर्ण ठेवल्यानंतर तुम्ही अपात्र होणार आहेत। त्यासोबत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार आहे, हे देखील आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे आणि राज्यातील शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला या ठिकाणी 6000 रुपये दिले जातात। त्याचप्रमाणे राज्य सरकारची सुद्धा पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच योजना सुरू केल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा दर वर्षाला या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6000 रुपये दिले जातात। आणि आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालाय। पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत जमा झाला नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या 17 ते 18 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच खऱ्या अर्थानं रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता चला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या
जिल्ह्यांची यादी आलेली आहे हे देखील आपण पुढे जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर एका मिनिटामध्येच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा होणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया. तर आता 5 शेतकरी बांधवांनो महत्त्वाची कामे आहेत. यामधलं जर का एक जरी काम तुम्ही अपूर्ण ठेवलं तर तुम्ही अद्याप देखील पात्र नसणार आहेत हे देखील लक्षात घ्या. पात्र होण्यासाठी तुम्हाला हे काम पूर्णच करायचं आहे हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आता पहा नंबर 1 वरती काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड. ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड अपूर्ण असेल, ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. तर आता चला शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया. त्यानंतर लगेच आपण कोणते 17 ते 18 जिल्हे आलेले आहेत ते देखील पाहूया. तर आता पहा महत्त्वाचं तिसरं काम आहे ते म्हणजेच की ई केवायसी ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तुरंत ई केवायसी करून घ्यायची आहे आणि जे शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा ई केवायसी करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव या ठिकाणी पात्र असणार आहेत. तर आता 5 शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की जसं तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते डीबीटीच्या अंतर्गत जमा झालेत त्याच प्रणालीचा वापर करून तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता 5 शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड मधील शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम, यवतमाळ, ठाणे, सिंधुदुर्ग. वाशिम, यवतमाळ, ठाणे, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर, अकोला. अहमदनगर, अकोला मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद, नंदुरबार, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.